असे मनी वाजले, थांबली जराशी तिची पावले, तिच्या स्वागताला स्वप्न थांबले. तिथे तोरणांची हसती फुले, जुळवत सूर मनांचे विणते सुरेल नाते. आनंदाच्या तालावरती जीवन गाणे गाते. एक नवे आभाळ पाहते, जपून नाते अवघी. वादळ वारे कोसळताना हसून करते सलगी. पसंत आहे मुलगी, पसंत आहे, पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी. माझे पापड सुद्धा उचलून घेऊन जाईल ते. या. हरिओम दादा. हरिओम हरिओम. कसे आहात गोपाळराव? रमेशचं लग्न आहे दादा, पत्रिका द्यायला आलोय. बर. पुढच्या मंगळवारी माझ्या मोठ्या मुलीचं रमाचं लग्न आहे. दुपारी 12:30चा मुहूर्त आहे. दादा, तुम्हाला सहकुटुंब यायचं आहे. अवश्य. आयुष्यमान आयुष्य. तुमचा आशीर्वाद हवाच आमच्या रमेला. होय होय आहेच. थांबा हो, साखर आणते. अगदी आपल्या पारंपरिक पद्धतीने आमंत्रण केलं तुम्ही. बरं वाटतं. कुठल्याही शुभकार्यात अक्षतांचं महत्व असतंच. अक्षता म्हणजे अखंडित, शास्त्रानुसार पूर्णतेचं प्रतीक आहे. कुठल्याही शुभकार्याला अक्षतेसारखं पूर्णत्व यावं म्हणून असतात या अक्षता. घ्या. येतो. थांबा हो, चहा टाकते. नको माई, बरीच आमंत्रण बाकी आहेत. येतो दादा. हरिओम बर. हरिओम. खरंच हो, आता आपल्या पुनर्वसूचं सुद्धा लग्न असंच म्हणता म्हणता तोंडावर येईल. आपल्याला गावातल्या प्रत्येक घरात जाऊन आमंत्रण करायला लागणार आहे. गेले का पुनर्वसू पुण्याला? सकाळी लवकरच गेलाय तो. तुम्ही पूजा करत होता, त्याला म्हटलं निघ तू, मी सांगते त्याला. कधी येणार परत? 2-3 दिवसात येतो म्हणाला. काही बोलले का तुमच्याशी? कशाबद्दल? एकूणच तुमच्याशी मोकळेपणाने बोलतात ते. काल रात्री काहीतरी बोलायचं होतं त्यांना आपल्याशी. असं का वाटलं तुम्हाला? वाटलं. हा, पण काहीतरी कारण असेल ना तसं वाटायला. माझ्याशी तर काहीच बोलला नाही तो. कधी कधी एखाद्याचं गप्प राहणंच खूप काही सांगून जात. माहित नाही, पण नाराज वाटले मला. नेहमीसारखा आनंद नव्हता त्यांच्या चेहऱ्यावर. नाही, तसं काही नसेल हो. तुम्ही उगाच काळजी करताय. काळजी फक्त आईलाच नसते. जन्मदाता आहे मी. ते बोलले नाही तरी कळतं काहीतरी चाललंय त्यांच्या मनात. हो, मग इतकं तुम्हाला वाटतंय तर विचारायचं ना त्याला सरळ. मी कसं विचारणार? ते काम तुमचं. हा, पण तुम्ही बोलला असतात तर बोलते मी त्याच्याशी. दूरध्वनी करून बोला वाटल्यास, पण जाणून घ्या त्यांच्या मनात काय चाललंय ते. मी बोलतेच, पण शेतावर जाऊन येतो. मठासाठी धान्य काढून ठेवायला सांगितलं होतं सुधाकरना, ते बघून येतो. कळतंय ना सगळं लेकाच्या मनात काय चाललंय ते. हाय. तू म्हणजे तू माझीच वाट बघत होतीस ना? हो, पण तू अशी अचानक आलीस म्हणून. अच्छा, आमची वाट कशाला बघितली जाईल आता? आता तर तुम्हाला एक ऑफिशियल बॉयफ्रेंड असणार आहे ना? विशाखा, एक मिनिट.
उगाच आगाऊपणा करू नको. माझं ठरलंय त्याच्याशी काय बोलायचं. काय सांगणारस मग त्याला? हेच ना की तुलाही तो आवडतो? मी थोडा वेळ मागून घेणार आहे त्याच्याकडे. काय बोर आहेस तू? मी हो. अगं प्रपोज केलंय त्यांनी मला. असं लगेच कसं हो म्हणायचं. अगं तुला तो आवडतो का नाही हे माहित नाहीये का तुला? तू त्याला वेळ मागणार आहेस म्हणजे तू त्याला नाही नक्कीच म्हणणार नाही. म्हणजे थोड्याशा होप्स आहेत आणि तू त्याला वेळ मागणार आहेस म्हणजे तू त्याला होच म्हणणार आहेस. आता काय तू थोडासा भाव खायचा ठरवलायस बस. मी उगाच भाव खात नाहीये. माझं खरंच ठरलं नाहीये अगं. अगं पण का उर्मी? का म्हणजे अगं तो बघ ना कसा वागतोय. म्हणजे त्याने मला प्रपोज केलं आणि नंतर गायब झाला. एक फोन नाही, मेसेज नाही, काही नाही. त्याला माझा होकार हवाय. आता हेही वाटायचं बंद झालंय. म्हणजे मग नेमकं काय करायला हवं वासूनी उर्मी? मला वाटलं फोन करेल, 100 वेळेला पिडेल, विचारेल की बाई बाबा तुझं नक्की काय ठरलंय. पण काहीच नाही. गावाला गेला आणि विसरला मला. मिस उर्मी कुलकर्णी, तू हे कबूल कर किंवा करू नकोस, पण तू वासूच्या प्रेमात पडलीयस. अगं तू त्याची वाट बघतेस, त्याच्या फोनची, त्याच्या परत येण्याची वाट बघतेस. असं काही नाही. उर्मी, तुला खोटं बोलता येत नाही. तुला ना ते जमतच नाही. त्यामुळे तू माझ्याशी खोटं बोलूच नकोस. असो, मी ना पटकन आधी आजीला भेटून येते. अरे उत्तम कल्पना आहे ही. मी काय करतो, आजच मुलांशी बोलून घेतो. जोरदार तालमी चालू आहेत ना ते त्यांच्या. हे बघ. नमस्कार काका. नमस्कार. बर. अरे या 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 या. काय मी ओळख करून देतो. संग्राम आणि संग्राम ही आमची मुलं बरं का. उत्तम नाटक बसवले त्यांनी आणि ही संकल्पना ह्याची. हे नाटक याच्यामुळे बसलं. हा पुनर्वसू. नमस्कार. नमस्कार. संग्राम एक समाजसेवी संस्था चालवतो. म्हणजे अनेक वर्ष एकत्र काम करतोय आम्ही. अंधश्रद्धा, एड्स अशा विषयांवरती जनजागृती करते याची संस्था. निर्भय नाव आहे संस्थेचं. आणि हा संग्राम पण तसाच आहे. मगाशी सरांनी मला तुमच्या नाटकाविषयी सांगितलं. छान विषय खूप आवडला मला. म्हणजे काय, मला असं वाटतं की स्पर्धा होतील तेव्हा होतील, पण याचे प्रयोग करूया आपण काही मोजक्या गावांमध्ये. काका, आणि तसं आमचा परीक्षेला अजून वेळ आहे. होतील प्रयोग. काही हरकत नाही. आपण एक प्रयोग पुण्यात करूया आणि 2 जवळच्याच गावात. संग्राम म्हणून पुण्याच्या जवळ एक गाव आहे 2 तासाच्या अंतरावरती. तिथे करूया पहिला प्रयोग म्हणून. छोटंसं छान गाव आहे. काय नाव म्हणाला गावाचं? देवसाखरी. काय नाव काय म्हणालात? देवसाखरी. तिकडच्या प्रयोगाची सगळी व्यवस्था मी पाहतो. आपल्याला एक काम करावं लागेल. तिकडचं एक मोठं प्रस्थ आहे, जगन्नाथ पंत सचिव. नाही, तिकडचे कार्यकर्ते म्हणतात की त्यांची परवानगी घ्यावी लागेल. काय परवानगी वगैरेची काय गरज नाही. हा, आपण जे काही करणार ते कायद्यानेच करणार. दादा महाराज म्हणतात त्यांना. त्यांच्याशी बोलावं लागेल आपल्याला. दादा महाराज असो नाही तर कुठलाही महाराज असो, काय परवानगीची गरज नाही कोणाच्या. पण मला वाटतं एकदा बोलायला हरकत काय आहे? ठीक आहे, मी बोलेन त्यांच्याशी. ठीक आहे, झालं. ए बरं बाबा, आम्ही सगळे जातो वरती. तालमीला सुरुवात करतो. हा जा तुम्ही तालमीला सुरुवात करा. जा. एक मिनिट वासू. ते तुझ्या गावाचं नाव पण देवसाखरीच आहे ना रे? हे तेच गाव आहे का? हो. अरे मग हे छानच झालं की. हा, पुनर्वसू, मी आता तुझ्याकडनं त्या गावाची माहिती घेतो नीट. हा ठीक आहे, घ्या तुम्ही. काय त्याचा काय नंबर वगैरे आहे? नंबर मी देतो, पण आई ग, ते एवढी माणसं आहेत घरात, पण फोन वाजला ना की सगळी कुठे गायब होतात कुणाच ठाऊक. हा हॅलो. विद्याधर बोलतोय पुण्याहून. पुण्याहून? म्हणजे कुलकर्णी ना? हो, पण तुम्हाला कसं कळलं? अहो, पुण्याहून म्हणजे ओळखलंच मी. काय झाली का तयारी? तयारी? हो, तयारीला लागायला हवं आपल्याला. म्हणता म्हणता कधी तो दिवस येईल कळणार नाही. तयारी म्हणजे काय, रंगीत तालीम सुरूच आहे आमची. रंगीत तालीम काय म्हणताय? अहो, रंगीत तालीमच म्हणतात.
पण काय म्हणजे बरीच माहिती काढली हा तुम्ही आमची. म्हणजे मी फोन केला आणि तुम्हाला सगळंच माहिती आहे. माहिती म्हणजे मी आपला अंदाज बांधला. आता दोन्ही घरात लगबग असणारच की. मला जगन्नाथ पंत सचिवांशी बोलायचं होतं, आहेत का ते? हे बाहेर गेलेत. व्यंकटेशच्या शेतावर मोठाली सूर्यफुलं आली आहेत, ते बघायला बोलवलंय त्यांनी. व्यंकटेश माहिती आहे ना तुम्हाला? नाही का, आरतीला होता बघा, तुम्ही बोललात त्याच्याशी. आरती? नाही नाही, मी एकदाही आरतीला गेलेलो नाही अजून. काहीतरी तुमचा गैरसमज होतोय. नीताचे वडीलच ना आपण? नाही. अगो बाई, नीताचे वडील कोण तुमचे? ते माझे कुणीही नाही, ते फक्त नीताचेच वडील. अगो बाई, माफ करा हा, मी आपलं. माझा नंबर लिहून घेता का तुम्ही? त्यांची सूर्यफुलं बघून झाली की त्यांना फोन करायला सांगा मला. हो हो, लिहून घेते हा. किंवा 1 तासाभरात मीच फोन करतो. नंबर लिहून घ्या. हो, थांबा हा. हा, सांगा. धन्यवाद. काय रे, हे दादा महाराज माहिती आहेत तुला? म्हणजे कसा आहे हा माणूस? म्हणजे आपली जी काय धडपड चालली आहे ती कळेल ना याला? हो, म्हणजे तसं काही सांगता नाही येणार. तुम्ही कधीच माझा विचार केला नाही. तुमच्यासाठी फक्त तुमचं घर आणि तुमची परंपरा इतकंच महत्वाचं होतं. कधीच माझं मन. हो पोरी, नाही केला मी तुझ्या मनाचा विचार. नाही समजून घेऊ शकलो तुला. जमलं तर माफ कर या बापाला. मी अपराधी आहे तुझा. बढ़िया, बहुत बढ़िया, क्या बात है, क्या बात. आता फक्त एक गाणं बसलं की आपलं काम झालं. अरे गाण्याचं काय, अर्ध्या तासात बसेल. हा, बसवा मग 1 तास होय घरी. आज खूपच भारी ऍक्टिंग केली ना वासूनी. हो अगं, त्याला कारण आहे. म्हणजे अगं त्याचं मी सांगतो ना तुला. तुझ्या डोळ्यात पाणी? अरे ते इन्फेक्शन आहे, त्यामुळे सारखं पाणी येत आहे. नाही पण खरंच आज तुझा परफॉर्मन्स 1 नंबर होता. हा, बरं तू आणि उर्मी आता बोलून घ्या बरं सीन बद्दल. म्हणजे कसं, सीन चांगला होईल. हा, चला चला आपण गाणं बसू. हा हा, ऑल दी बेस्ट. काय बरंच टेन्शन घेतलेस का तू नाटकाचं? म्हणजे गप्प आहेस मगाचपासून म्हणून म्हणतोय मी. नाही काका, तसं नाही, आम्ही पहिल्यांदाच करतोय ना म्हणून. अरे काही नाही, मस्त होणार प्रयोग. आहात ना तुम्ही सगळे? हो, आम्ही आहोतच. वासू काय झालं? काका तुम्ही बसा ना, आम्ही तालमीचं बघतो. अरे नाही, तुमचं चालू द्या, मी आहे. हा, चालू द्या. यार, कंप्लीट वाट लागली यार. दादा मगाशी आले नाहीत फोनवर, पण काका आता फोनवर बोलल्याशिवाय राहणारच नाही. जाऊ दे ना बे, बोलले नाही ना ते. चल आपण तालीम करू. पण जेव्हा बोलतील ना तेव्हा बॉम्ब फुटेल. एक टेन्शन जरा कमी झालं असं वाटलं ना की लगेच दुसरं टेन्शन डोक्याला. काही सुचत नाही यार मला. मला तर असं वाटतंय की उर्मीचे बाबा जाम डेंजर आहेत, काहीतरी घोळ घालतील. तोंड उघडला की पचकला. चाल रे, रिडिंग करू अबू. हा चला, आता जे होणार आहे ते झेलायला लागणार आहे. आता आपल्यासाठी नाटक महत्वाचं आहे, बाकी पुढचं पुढे बघू. चला वाचू. चल चल. तुम्ही आलात जाऊन व्यंकटेशच्या शेतात? हो,
खूप मेहनत घेतली आहे पोराने. इतक्या वर्षात अशी सूर्यफुलं बघितली नव्हती मी देवसाखरीत. बरं झालं हं तुम्ही जाऊन आलात ते. खूप इच्छा होती त्याची. बरं आठवलं. कुलकर्णींचा फोन होता तुमच्यासाठी. काय म्हणाले? ते काही कळलं नाही बाई. म्हणजे फोन कशा करता केला होता ते कळलंच नाही. नंबर दिलाय त्यांनी त्यांचा. काय? कुठल्या कुलकर्ण्यांबद्दल बोलताय तुम्ही? नीताचे वडीलच ना? नाही नाही, ते कुलकर्णी नव्हे. काय बरं नाव सांगितलं त्यांनी, आठवत नाही बाई. पण पुण्याचेच आहेत कुलकर्णी म्हणून. तुम्ही ओळखता त्यांना? तुम्ही नाव सांगितलं तर मी ओळखू शकीन ना. नाही, पण नाव काही आठवत नाही बाई. वहीमध्ये लिहून ठेवलंय ते पहा. काही निरोप दिलाय का त्यांनी? नाही ना, निरोप काय तेच कळलं नाही. हा, पण फोन करायला सांगितलंय. नाही तर मी करीनच म्हणाले. मी आपले नीताचे वडील समजून बोलत होते हो त्यांच्याशी. आणा ती वही द्या. हा नंबर आहे. कुमुद, चहा टाक ग बाई. पुण्याचे कुलकर्णी, काय काम असेल त्यांचं माझ्याकडे? हॅलो. जीजी. हा वासू, तू कसं काय फोन केलास आत्ता? जीजी ऍक्च्युली मी एक नाटक करतोय आणि तुला उद्या यायचंय. कुठलंही कारण ऐकून घेणार नाहीये मी. अरे मी कुठे कारण देते, पण येईन मी. पण नाटकाचं काय असं मध्येच अचानक? आत्ताच सांगत नाही मी तुला. तू ये उद्या म्हणजे तुला कळेल मी का केलंय हे नाटक. आणि घरी याबद्दल जरा सांगू नकोस. ते वेगळं सांगायची गरज नाहीच आहे. असं काही करायचं म्हणजे लपवूनच करायला लागणार. बरं मला सांग, ती मुलगी आवडली का रे तुला? कोण? कोण काय, तुझं जिच्याशी लग्न ठरलंय ती नीता. माई म्हणाली की छान दिसते तुमची जोडी. वासू, लाजला बिजलास की काय चक्क? बोल ना काहीतरी. प्रेमाभिमात पडलास की काय? फोन मेसेजेस सुरू झाले की नाही तुमचे? नाही, काही नाही अजून. वासू, काय झालंय? तू काय लपवतोयस माझ्यापासून? तू खुश आहेस ना वासू? ती मुलगी आवडली आहे ना तुला? वासू, हा आयुष्याचा प्रश्न आहे. मन मारू नको स्वतःच. फक्त स्वतःच ऐक, नाही तर तुझी सुद्धा अवस्था माझ्यासारखीच. म्हणजे तू पण खुश नाहीयेस ना? नाही, सोड माझं जाऊ दे. ठीक आहे, आपण उद्या भेटून बोलूयात. म्हणजे सांगण्यासारखं आहे काहीतरी. वासू, तुला पटत नसेल तर हीच वेळ सांगण्याची. उद्या प्रयोगाला ये. तुझ्यामुळे धाडस करतोय मी हे. उर्मी, अगं, यू आर लुकिंग सो गॉर्जियस. ए, पण तू आत्ता का नेसलीस साडी? म्हणजे नाटक सुरू व्हायला अजून बराच वेळ आहे. असंच. ओ मॅडम, लक्ष कुठे? कुणाला शोधतेस? ए बरं, ते जाऊ देत. मला मेकअपची सगळी तयारी करायची. चल बाय. वासूला दाखवण्यासाठी इतक्या लवकर नेसलेस का तू साडी? नाही, असं काहीच नाहीये. ए, कशी दिसते? मी नाही, उर्मी साडीत कशी दिसते?
छान आहे साडी. आणि उर्मी मी ते जरा हॅलोजनचं बघून येतो. ए अतुल, अरे ती रस्सी दे ना जरा. अरे तू पाहणार आहे भाऊ मी काय करू राहिलो. अजून ऑडिओ सिस्टम चेक करायची बाकी आहे, खुर्च्या लावायच्या बाकी आहे. मशीन आहे का मी? अरे मी आहे ना, होईल सगळं. ए उर्मी, ती रस्सी दे ना प्लीज. झाली सगळी तयारी? मी पण तयार. आता थोडा वेळ आहे तर आपण बोलूयात. हो चालेल ना. अरे वासू, अरे हे धोतर कसं नेसायचं यार? अरे उर्मी, आपण नंतर बोलूयात का? अरे नाही नाही, तू बोल तिच्याशी, मी अतुलला विचारतो. अरे त्याला तरी कुठे नेसवता येतं, मी सांगतो. चल बघ. हॅलो. हरिओम. हरिओम नाही हो, हरिओम नाही राहत इथे. तुमचा ना बहुतेक रॉंग नंबर लागलाय. हरिओम म्हणण्याची पद्धत आहे आपल्यात. ओंकाराची स्पंदनं मनावर आणि शरीरावर चांगला परिणाम करतात. तेवढंच देवाचं नाव सुद्धा घेतलं जातं. हरिओम. ओंकाराचा योग्य उच्चार केल्याने एकाग्रता वाढते, मन शांत होतं. देवाचं एक रूपच आहे ते निर्गुण. हो बरोबर म्हणताय तुम्ही. अहो आपल्याकडे अशी सगळी परंपरा आहे, पण आपल्याच माणसानं त्याची किंमत नाही बघा. शास्त्र आहे ओंकाराचा जप करण्यामागे. असो, मी जगन्नाथ पंत सचिव बोलतोय. दूरध्वनी आला होता मला तुमच्याकडनं. आमच्याकडून? हो. अहो तुम्ही आमच्या विद्याधरचे मित्र आहात का? पण कसं शक्य आहे? अहो त्याचे मित्र तर बरं जाऊ दे. तुमचं काय काम होतं त्याच्याकडे? काम त्यांचंच होतं. हो का? पण मला काही कल्पना नाहीये. विद्याधरला विचारून बघू का? नाही हो, काय झालं आज आमच्याकडे ना इतका गोंधळ आहे. बर. पण अहो मला नाही वाटत की विद्याधरनी तुम्हाला फोन केला असेल. पण मी विचारते त्याला. हा चुकून लागला असेल कदाचित. ठीक आहे, ठेवतो. हरिओम. हो हरिओम. हरिओम. बरं वाटलं हं तुमच्याशी बोलून. प्रपोज याने केलंय ना, आता पुढे काय? काहीच कसं बोलावं असं वाटत नाही. का संत कसा असू शकतो माणूस? हसू नको ग तू. तू ना एक नंबरची बावळट आहे. जागी असते ना तर सरळ जाऊन सांगितलं असतं की मला तू आवडतोस. बघ आता चालता येते का? हायला, अरे मस्त आहे, कम्फर्टेबल एकदम, हवेशीर. चला आता सगळी कामं झालेली आहेत. आता फक्त तू तुझं काम कर. कुठलं काम? सांगून टाक उर्मीला सगळं. अरे वा, तू अजून बोलला नाही तिला? मी तर म्हणतो अजूनही विचार कर. हे अतुल, काही वेड्यासारखं बडबडू नकोस. हे एक मिनिट, तुम्ही वाद नका घालू. मी तिला नाही असं सांगणार, कळलं? आणि तीच तुला हो म्हणाली तर? उगाच गोष्टी कॉम्प्लिकेटेड करू नका. शांत राहा सगळे. अरे अरे विद्याधर, तुझ्यासाठी एक फोन आला होता. काय बाई त्या माणसाचं नाव होतं काहीतरी ना, असं भलं थोरलं नाव आहे बघ. म्हणजे काहीतरी दिगंबर पंत किंवा असं काहीतरी. पंत, जगन्नाथराव पंत सचिव. बरोबर, हेच हेच. अरे वा, केला होता का त्यांनी फोन?
हो अरे पण त्यांनी का केलं तुला फोन? हे सांगतो मी तुला नंतर, अगोदर मी जाऊन फोन करतो त्यांना. काका ऍक्च्युली अजून खुर्च्या लागतील. हा कुठे मिळतील सांगू शकाल? आमच्या शेजारी राऊत राहतात ना, त्यांच्याकडे मिळतील आपल्याला हा खुर्च्या. हा हा मी सांगून येते त्यांना. हा नको आजी, मी आणि काका जाऊन आणतो ना. असं करा, तुम्ही दोघं जा. हा? मी फोन करून येतो. बरं. अरे ते पंत सचिव आहेत ना देवसाखरीचे, त्यांना फोन करायचा मला. काका आता कुठे? अरे आत्ताच करायला हवा, वेळ आहे ना प्रयोगाला अजून. हा हा मग मी आलोच जाऊ. हा अरे तुम्ही काळजी करू नका, मी त्यांना निरोप पाठवते, तेच पाठवतील खुर्च्या इकडे. काळजी करू नका, आत्ता येतील बघा खुर्च्या. हरिओम. हरिओम. हे फोन उचलला की लोक जनरली हॅलो असं म्हणतात. मला सवय आहे हरिओम म्हणण्याची. शक्य असेल तेवढं घेत राहावं देवाचं नाव. काय होतं त्यानं? तर देवाचं नाव घेतल्याने काय होतं हे सांगावं लागणार आहे का तुम्हाला? एनिवे, मी विद्याधर बोलतोय पुण्याहून. नमस्कार. नमस्कार. पूर्ण नाव सांगण्याची पद्धत आहे आपल्यात. नाही, मी कोणत्याच पद्धती मानत नाही. आडनाव देखील तेवढंच महत्वाचं असतं. जे नाव महत्वाचं आणि त्याहून जास्त महत्वाचा माणूस. मला फक्त नाव सांगायची सवय आहे. असो, दूरध्वनी कशासाठी केला होतात? तुमच्या गावात पथनाट्य करायचं होतं आम्हाला. निर्भय संस्थेचं नाव ऐकलं असेल ना तुम्ही? ऐकलं ना. कुठल्याही गावातल्या समारंभांना आणि उत्सवांना अंधश्रद्धा म्हणून विरोध करणारी मंडळी आहेत ती. हे काय आहे, कारण असल्याशिवाय कोणी शक्यतो विरोध नाही करत. परंपरेला कसला आला विरोध? परंपरेच्या नावाखाली आमच्या गावात कोणालाही त्रास दिला जात नाही. सगळे आनंदाने करतायत जे काय करतायत ते. आणि ही संस्था निर्भय परंपरा पाळणाऱ्यांच्याच विरोधात आहे. नाही, काय आहे, परंपरेच्या नावाखाली चालत आलेल्या चुकीच्या पद्धतींना आमचा विरोध आहे. परंपरा म्हणून काय वाटेल ते खपवून नाही घेणार आम्ही. तुम्ही तिथे पुण्यात बसून कसं ठरवू शकता आम्ही इथे काय करतोय ते? इथे येऊन बघा म्हणजे कळेल. म्हणूनच तर येत आहेत आमची मुलं त्यांचं नाटक घेऊन. विषय काय आहे नाटकाचा? स्त्री शिक्षण. म्हणजे काय आहे ना, अजूनही अनेक गावांमध्ये मुलींची इच्छा असूनही त्यांना पुढे शिकू दिलं जात नाही. म्हणजे आता या विषयाचा आणि तुमच्या गावामध्ये होणाऱ्या उत्सवाचा तसा काही संबंध नाहीये. तुम्ही मला दूरध्वनी केलाय तो हे सगळं सांगायला की परवानगी मागायला? तुमची परवानगी का मागेन मी? लोकशाही आहे आपल्या देशात आणि प्रत्येकाला आपल्या मनासारखं वागण्याचा पूर्ण अधिकार आहे. अगदी बरोबर बोललात. देवसाखरीतल्या लोकांनाही तो अधिकार आहे. बाहेरून कोणी येऊन त्या ढवळाढवळ करू नये. का उगाच वाकड्यात शिरताय तुम्ही? की मी जे बोलतोय त्याचा आतून कुठेतरी त्रास होतोय तुम्हाला? तुमच्यासारख्या लोकांचा त्रास करून घेत नाही मी. तुम्हाला काय करायचंय ते करा. नाही म्हणजे करणार आहोतच. तुमच्या परवानगीची वगैरे वाट बघत बसणार आहोत का काय आम्ही? यातल्या नाटक वगैरे थ्रिलर गोष्टी करून काही होत नसतं. काय हे पहा, नाटक हा एक कलेचा प्रकार आहे. म्हणजे आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचं ते एक सशक्त माध्यम आहे. परंपरा परंपरा म्हणत जुन्या पद्धतीने कवटाळून बसता, पण कधी समजून घेण्याचा प्रयत्न केलाय की त्याच्या पाठीमागे नेमकी शास्त्रीय कारणं कोणती आहेत ते? नाही, म्हणजे तुम्ही हे समजून घ्याल अशी तुमच्याकडनं अपेक्षा नाहीच आहे. काय ना, झापड लावून ठेवली तुम्ही, त्यामुळे तुम्हाला हवं तेवढंच तुम्ही पाहणार. हे बघा, तुम्ही मला दूरध्वनी केला हे विसरू नका. दिवसभर तुमच्याशी बोलून वाद घालून माझे मुद्दे पटवून देऊ शकतो मी तुम्हाला, पण मला त्याची गरज वाटत नाही. हे पहा, अशा पद्धतीने वेळ वाया घालवायला माझ्याकडे पण जास्त नाहीये. नमस्कार. काय कुठल्या जगात वावरतात ही माणसं कळत नाहीये मला. अरे विद्याधर, काय झालं रे? किती चिडलायस? अगं बघ ना माणूस, म्हणजे जग कुठे चाललंय आणि हा अजून तिथेच 16व्या शतकात. म्हणजे परंपरा आणि चालीरीतीच्या नावाखाली जुनाट पद्धतीने कवटाळून बसले. जाऊ दे ना. अगं नाटकाला नाव ठेवतायत हे. अरे कुठलं तरी वाईट नाटक बघून मत बनवून घेतलं असेल त्यांनी स्वतःच.
आई मला कल्पनाही करवत नाहीये की यांच्या आजूबाजूला माणसं राहत कशी असतील, त्यांची किती घुसमट होत असेल तिथे माहितीये. नाही म्हणजे ज्या मुलीचं यांच्या घरी लग्न होईल ती म्हणजे अरे पण जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय. आपल्या उर्मीचं तर लग्न होत नाही ना त्या घरात. जे उर्मीचं लग्न अशा घरात होणं शक्यच नाहीये. आता मी या माणसाच्या नाकावर टिचून त्या देवसाखरीत प्रयोग करणार. बघूया कसा होत नाही प्रयोग ते. प्रयोग करतायत नाटकाचे, जग बदलायला निघालेत. तुम्ही चिडू नका, तुम्हाला कसं तरी व्हायला लागेल. मग देवाचं नाव घेऊन काय होतं म्हणे. दुर्लक्ष करायचं आपण कशाला लक्ष द्यायचं. काय संस्कार करणार आहे पुढच्या पिढीवर. स्वतःच भरकटलेले आहेत, नवीन पिढीला काय मार्ग दाखवणार आहे. तुम्ही आधी बसा बघू. देव यांचं काय बिघडवतो म्हणून देवाच्या विरुद्ध बोलतात ही मंडळी. आपली संस्कृती, आपल्या परंपरा, आपल्या कुठल्याच गोष्टीचं काही अभिमानच नाही मुळे या मंडळींना. जग पुढे निघालंय म्हणत देवाला पाठीमागे सोडून निघालेत. पुढे कुठे निघालेत यांनाच कळत नाही. अहो किती रागराग करताय एका नाटकावरून. अहो प्रश्न नाटकाचा नाहीये, पुढच्या पिढीला काय देणार हे लोक. आपल्या पूर्वजांनी आपल्याला जे काही दिलं त्यात आपल्या परीने भर घालून ते पुढच्या पिढीकडे सोपवायचं की जुनं झालं म्हणून बाद करून टाकायचं सगळं. पुढची पिढी शिकणार कोणाकडनं, कुठून घेणार प्रेरणा. तुम्ही आता बास करा. एक फोन काय आला आणि किती संतापताय तुम्ही. आपल्याला काय नातं जोडायचंय का? हे असल्या लोकांशी नातं जोडण्याचा विचारही माझ्या मनात येऊ शकत. तुम्ही आधी बसा बघू. आधी बसा पाणी घ्या. नाही काय होतं, एकमेकांना नेमकं काय म्हणायचं ते कळत नाही आणि मग रागाच्या भरात अर्थाचा अनर्थ होतो. तसं काहीतरी झालंय बहुधा फोनवर. काही सांगू नका मला. बर कुमोद, जेवायला वाटतेस ना ग. अहो तुम्ही जेवून घ्या बरं का आधी. मी पाटपाणी करतेच आहे. हा नाटक करतायत, नाटक. अरे हा तर गब्बरचा डुप्लिकेट दिसतोय. वा वा, छान चालली आहे तालीम तुमची. हा बरं प्रसाद घ्या. रंगीत तालीम सुरू करायच्या आधी देवाचे आशीर्वाद हवेतच. आई विद्या नाही आज, नाहीतर. हो बाई, ते एक बरंच झालं. चांगलं करा. अरे ते तिकडे काय ठेवलंय असं. गेला हा. वासूने प्रसाद नाही घेतला म्हणजे आपण बाबासारखा देव वगैरे मानत नाही. काही बाबतीत बाबासारखाच आहे वासू. उजवा हा तुम्ही. नेहमीच छान कर बरं का. हा चांगलं करा रे मुलांना. हो, आम्ही बघून येतो खाली कोण कोण आलेत ते. हो, आलोच लगेच. अरे लोकच आली नाहीये. एक मिनिट, कोणी आलं नाही तरी चालेल. आपली कमिटमेंट नाटकाशी आहे, त्या विषयाशी आहे. ऑडियन्स मध्ये एक माणूस जरी असला ना तरी आपण हा प्रयोग करायचा. अरे पण सगळेजण असतील तर फरक पडतो ना. अरे नाही पडला पाहिजे फरक. आपल्याला जे लोकांपर्यंत पोहोचवायचंय ना ते एका माणसापर्यंत जरी पोहोचलं तरी आपलं काम झालं. चला कामाला लागा. टेक युअर पोझिशन्स. प्रयोग सुरू करायचा आहे. चला. उर्मी, ऑल द बेस्ट. गुलाब. आणि मी त्या दिवशी जे सगळं बोललो ते विसरून जा प्लीज. अरे आपण असं घाई गडबडीत का बोलतोय या विषयावर. आपण नंतर बोलू ना सावकाश. बाबा तुम्ही मला तुमची मुलगी म्हणून कधी समजून घेतलंच नाही. माझ्या सगळ्या आशा आकांक्षा इथेच माझ्या मनात जन्माला आले आणि इथेच मेले. पुरी चूक झाली माझी. एक बाप म्हणून हरलो मी.
पण एक पटलंय मला, बदल घडवायचा असेल तर वेळेची वाट बघत बसायची नाही. आता हीच ती वेळ आहे. शिक तू पुढे. शिकायचं वय नसतं. बदल घडवूया आपण सगळे, बदलाची भाषा तुमच्या आमच्या हृदयामध्ये जागवू ही आशा, जागवू ही आशा, जागवू ही आशा. एक मिनिट, मला थोडं बोलायचंय. खरं तर आज पहिल्यांदा मी नाटकात काम केलं. मीच काय, आम्ही सगळ्यांनी अभिनय केला याचा आनंद आहेच, पण काहीतरी चांगलं लोकांपर्यंत पोहोचवलं याचं समाधानही आहे. आणि हे विद्या काकांमुळे. आपल्या आजूबाजूला सतत चुकीच्या गोष्टी घडत असतात, पण काहीच करत नाही आपण. हतबल वाटतं, पण हे हतबल वाटणं चुकीचं आहे हे काकांकडून कळालं. हे बरोबर नाहीये एवढं साधं वाक्य आपल्या तोंडून निघत नाही, पण काकांनी आमचे विचारच बदलून टाकले. थँक्स काका. आणि फक्त थँक्स नाही, आमच्याकडून एक छोटीशी भेट. अरे काय अतुल, या काका. अरे पण काय काय मी गरज काय होती रे याची एवढी सगळं? हा, उलट मलाच तुम्हा मुलांकडनं ना काहीतरी नवं करायची प्रेरणा मिळत असते नेहमी. म्हणजे मला सतत वाटत होता हे नाटक व्हावं, आणि ते झालं तुमच्यामुळे झालं, सगळ्यांमुळे. आणि अरे काय वासू, इतक्या झटक्यात विषय निवडलास काय, स्क्रिप्ट काय लिहून आणलंस, कमाल केलीस तू, कमाल आहे तुझी. म्हणजे मला मनापासून वाटतं ना की मला वासूकडनंच खूप शिकायला मिळालंय. आणि बरं का, इथून पुढे तुम्हा मुलांना काही वेगळं करायची इच्छा असेल ना तर नक्की मला बोलवा, मी नक्की येईन. चालू. आपण सगळे वेळात वेळ काढून आलात आणि इतकी भरभरून दाद दिली त्याबद्दल मनापासून आम्हा सर्वांकडून तुम्हा सगळ्यांचे आभार. आवडलं का नाटक? जीजी का बोल ना काहीतरी. मोठा झालास तू. मला माहित नव्हतं माझा शेमडा भाऊ इतका चांगला अभिनय करतो. जीजी, अगं तेव्हा काहीच करू शकलो नाही मी तुझ्यासाठी. लहान होतो ना. मला नंतर ते आठवलं ना तरी त्रास व्हायचा. तुझ्या मनात असतानाही तुला पुढे शिकू दिलं नाही. तू विनवण्या करत होतीस आणि दादा काहीच ऐकायला तयार नव्हते तुझं. ते हॉल तिकीट त्यांनी फाडून फेकलं ना, तेव्हाचा तुझा चेहरा कधीच विसरणार नाही मी. जाऊ दे ना, का त्रास करून घेतोयस? त्रास होतो जीजी, पण आज नाटक बघताना तुझ्या चेहऱ्यावर आलेलं हसू पाहिलं ना तेव्हा कुठेतरी बरं वाटलं. मला माहित नव्हतं तुला या गोष्टीचं इतकं वाईट वाटलंय. आणि अरे आता संसारी झाले मी, आता काही करण्याची इच्छा नाही उरली मनात. जीजी असं म्हणू नकोस प्लीज. तू म्हणत असशील ना तर मी आता विनय रावांशी. सोड ना ते सगळं. मला सांग, या विषयावर नाटक करायचं कसं सुचलं तुला? खरं म्हणजे हिम्मतच म्हणायला पाहिजे. हिम्मतच झाली माझी. निदान आपल्या मनात आलेल्या विचारांना घाबरायचं नाही असं ठरवलं होतं. विचार आपलेच असतात, त्याच्यावर कोणाची मालकी नसते ना. जीजी, तुझी ओळख करून देतो. काका, ही जीजी इथे पुण्यातच असते. हे काका आणि ही उर्मी. नमस्कार. नमस्कार. छान झाला आजचा प्रयोग.
माझ्या भावाचं एक वेगळंच रूप बघायला मिळालं मला. उर्मी, तुझं कामही खूप छान झालं. थँक्स. म्हणजे खरं तर हे सगळं वासूमुळेच झालं. नाही, खरं तर मला खूप मोठं मोटिवेशन काकांमुळे मिळालं. अरे आता माझं कौतुक पुरे बास. पण सर, खरंच तुमचे विचार खूप वेगळे आहेत. मी वाचते ना तुमचे लेख. धन्यवाद. पण सर वगैरे म्हणू नका, काय एवढा मोठा माणूस नाहीये मी आज. नाही, तुमची कादंबरी वाचली आहे मी, अग्निरेखा. खूप आवडली मला. धन्यवाद. पण नाटक आवडलं की नाही? हे सगळं तुमच्या भावामुळे शक्य झाले बरं का. नाही काका, ते माझं कर्तव्यच होतं. खूप दिवस माझ्या मनात जे होतं ते नाटकाच्या निमित्ताने बाहेर आलं. धाकटा भाऊ आहेस तू माझा, पण तुलाच शेवटी सगळं कळलं. म्हणजे नाही, काही नाही, मी निघते आता. वासू, चल ना, मला रिक्षापर्यंत सोडायला ये ना. हो, चला. अरे वासू, एक सांगायचं राहिलं तुला. अरे ते पंत सचिव आहेत ना देवसाखरीचे, त्यांच्याशी बोललो बरं का मी. हा जगा वेगळा अनुभव होता फार. हो का? आपल्याला नाटक करायचं आहे तिथे. अरे खूप मजा येणार तिकडे. एनिवे, त्यांना सोडून ये, उशीर होत असेल ना. उर्मी, ये ना. वासू, हे काय आता नवीन? खूप मोठा गोंधळ आहे, तुला सांगतो नंतर. चल. उर्मी, आता वेळ आहे आपल्याकडे बोलायला. वासू, तू त्या दिवशी जे माझ्याशी बोललास ना, त्यावर मी खूप विचार केला. अगं, मी मगाशी म्हणालो तसं. हे बघ वासू, तुला जसं वाटतं ना तसं काहीच नाही. राग काय येईल मला? इनफॅक्ट तुझ्या मनात जे होतं ना ते तू सगळं मला सांगून टाकलंस आणि ते आवडलं मला. इट्स जस्ट दॅट थोडा वेळ हवाय मला. वेळच नाहीये उर्मी. अरे वासू, ह्या अशा गोष्टी इतक्या पटकन नाही ना ठरवता येत. मला पण कळतंय तुझं, पण तुला नाही कळते उर्मी. अरे अगं, म्हणजे मी तुला जे काही त्या दिवशी सांगितलं ना ते विसरून जा प्लीज. चूक झाली माझी. अरे असं काय म्हणतोयस तू? म्हणजे आपलं प्रेम व्यक्त करण्यात कसली आली आहे चूक? म्हणजे हे बघ, मी तुला जरी पटकन उत्तर दिलं नसेल ना, तर या सगळ्यावर विचार केल्यानंतर मला हे जाणवलं की माणूस म्हणून आणि मित्र म्हणून खरंच खूप चांगला आहेस तू. पण एक मित्र म्हणूनच ना? नाही, म्हणजे मैत्री पलीकडे जाऊन सुद्धा काही गोष्टी असतात ज्या तुला आवडत नाहीत. असं कुठे म्हटलं मी? पण म्हणजे अगं, हे बघ वासू, मला ना वेळ हवाय थोडा, कारण माझं ठरलं नाहीये. म्हणजे असंही नाहीये खरं तर. तू फायनली मला नकार देतेस? अरे असं नाही. हे बघ वासू, मला ना असं वाटतंय की तू आवडतोस मला, पण मला ना तुला हेच सांगायला वेळ हवा. काय? हेच की तू मला आवडतोस. पण म्हणजे आत्ता काय म्हणणं आहे तुझं? वासू, तू मला आवडतोस.